तुम्ही सर्वांनी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचा वराड निघालाय लंडनला हा एकपात्री प्रयोग पाहिला असेलच। गिनीज बुक मध्ये तब्बल 2 वेळा नोंदल्या गेलेल्या या एकपात्री प्रयोगानं आजवर साऱ्या जगाला खळखळून हसवलंय। आजही तितक्याच ताकदीनं प्रसिद्ध मराठी अभिनेते संदीप पाठक हे वराड जगभरात घेऊन फिरतायत। आता तुम्ही म्हणाल की अचानक वराड निघालाय लंडनला, या एकपात्री प्रयोगाची आठवण का काढलीत बरं? सांगतो। अहो, काही दिवसांपूर्वी असंच एक वराड नाशिकला जाऊन आलं। त्या वराडी मंडळींमध्ये कुणी साध्या सुध्या व्यक्ती नव्हत्या, त्या वराडी मंडळींमध्ये होती बडी बडी नेते मंडळी। फरक इतकाच की ते वराड लंडनला निघालंय तर हे नाशिक वरून जाऊन परत आलंय। सुरुवातीला द ग्रेट लेखक, दिग्दर्शक, कलाकार प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि अभिनेते संदीप पाठक यांची माफी मागतो आणि त्यांच्या वराड निघालय लंडनला या एकपात्री प्रयोगातला एक प्रसिद्ध डायलॉग घेऊन मी माझ्या एकपात्री प्रयोगाला सुरुवात करतो। वराड जाऊन आलंय नाशिकला, आता एकच धाकधूक नेत्यांना, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। कोणतंही लग्न उरकून माघारी फिरणाऱ्या वराडी मंडळींमध्ये एकच चर्चा होत असते, ती म्हणजे जेवणाची। काय बुंदी होती राव, काय तो मठ्ठा, आहा, आमटी तर लईच भारी। पण इथं नाशिकला जाऊन आलेल्या वराडी मंडळींमध्ये एकच चर्चा रंगली आहे, जो तो एकमेकांना एकच विचारत सुटलाय। ऐकायचंय? मग ऐकाच। चाकणकरांचा फोन केसरकरांना, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल। केसरकरांचा फोन चंद्रकांत दादांना, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल। चंद्रकांत दादांचा फोन शेलारांना, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल। शेलारांचा फोन नार्वेकरांना, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल। चला, तुम्हाला त्या नाशिकच्या लग्नात वराडी मंडळी कोण कोण होती हे तर कळालं। आता कुणाचं लग्न होतं, कधी होतं आणि या लग्नाची का होतीये इतकी चर्चा ते पण सांगतो। लग्न होतं सध्या सर्वत्र गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीचं, म्हणजेच मिरगावातल्या त्याच्या बंगल्याला जिचं नाव देण्यात आलंय त्या तृप्ता बालाचं। वार शनिवार, तारीख होती 10 जानेवारी 2026। वरमाला घालण्याची वेळ सायंकाळी 5:56 स्थळ होतं नाशिकच्या रायगड नगर गाव रस्ता येथील मॅस्टिफ सिलेक्ट रिव्हिएरा रिसॉर्ट आणि वधूवरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होती मोठमोठी नेते मंडळी। ज्या नाशिकमध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला लावत पोलिसांनी खरातची वरात काढली, त्याच नाशिकमध्ये पार पडलेल्या या खरातच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण गेलं होतं त्या नेत्यांची नावं लग्नपत्रिकेसह व्हायरल झाली। लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 जानेवारीला संगीत व नृत्य कार्यक्रमासह हळद मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आणि 10 जानेवारीला लग्न सोहळाही पार पडला। या लग्नाला कोण कोण नेते मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याची यादीच लग्नपत्रिकेसोबत जोडण्यात आली होती आणि ती नावं होती: एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य; चंद्रकांत दादा पाटील, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य; आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य; रुपालीताई चाकणकर, महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र राज्य; मिलिंद नार्वेकर, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद तथा कार्यकारिणी सदस्य मुंबई क्रिकेट असोसिएशन; आणि आमदार दीपक केसरकर, माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य। झालं, लग्न सोहळा पार पडला, सगळे जिकडच्या तिकडे गेले, मधले 2-2.5 महिने निघून गेले आणि मग अचानक बातमी झळकली, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक। आता ही बातमी ऐकून
सर्वात पहिल्यांदा कुणाची पाचावर धारण बसली तर या वराडी मंडळींची. आता लग्नपत्रिकेसोबत ज्या ज्या नेत्यांची नावं जोडण्यात आली त्यापैकी कोण कोण लग्नाला जाऊन आलं हे ज्याचं त्यालाच ठाऊक. पण जे कुणी जाऊन आलं त्यांच्या काळजात आजही एकच धाकधूक सुरू असेल, कसं होईल.